ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अंशी महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अंशी असं आपण म्हणतो खरं, पण प्रत्यक्षात असं चित्र कुठंच पाहायला मिळत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, पण मराठी माध्यमिक शाळांचं काय? गेल्या 5 वर्षात 1000 पेक्षा जास्त मराठी शाळा बंद पडल्यात आणि या शाळांच्या जागी इंटरनॅशनल स्कूल बांधली जात आहेत. ज्या शाळेत शिकून अनेक महान व्यक्ती घडले, त्याच मराठी माध्यमिक शाळांना काही किंमत उरलेली नाही. आणि याचंच वास्तविक रूप दाखवणारा क्रांतीज्योती विद्यालय हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. हा चित्रपट पाहिला की शाळेच्या आठवणी आपोआप जाग्या होतात. मराठी शाळांचं महत्त्व कसं कमी होत चाललंय हे स्पष्टपणे या चित्रपटात पाहायला मिळतं. एवढंच नाही तर चित्रपटांमधली कॉमेडी, पात्रांचा स्ट्रगल आणि आपली शाळा वाचवण्यासाठी शिक्षक तर माजी विद्यार्थ्यांची धडपड हे सगळंच भन्नाट आहे. म्हणूनच क्रांतीज्योती विद्यालय या चित्रपटातून नेमकं काय वास्तव चित्र दाखवलंय, हा चित्रपट का बघावा आणि या चित्रपटाने थिएटरमध्ये काय धुमाकूळ घातलाय, याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे. मंडळी, महाराष्ट्रात आज मराठी भाषा अभिजात झाली, याचा अभिमान महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आहे. पण त्याच वेळी राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळा एका मागोमाग एक बंद पडत चालल्यात. या गोष्टीवर बोट ठेवणारा, थेट प्रश्न विचारणारा आणि अंतर्मुख करणारा चित्रपट म्हणजे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शक करणारे हेमंत ढोमे यांनी हा चित्रपट केवळ कथा म्हणून नाही तर सामाजिक वास्तव दाखवणारा आरसा म्हणून उभा केलाय. शिक्षण बाजारू झालंय, मराठी शाळांवर चाललेला हा बुलडोजर कधी थांबणार? मराठी भाषा अभिजात झाली, पण मराठी शाळा कधी अभिजात होणार? हे चित्रपटातील केवळ संवाद नाहीत तर आजच्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक वास्तवावर केलेली टिप्पणी आहे. प्रशासन, राज्य सरकार, पालक आणि समाज मराठी माध्यमिक शाळांमुळे एकमेकांकडे बोट दाखवत असताना मराठी माध्यमांच्या शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभा राहिलंय. अशाच पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येतो आणि थेट त्यांच्या काळजाला भिडतो. चित्रपटातील दृश्य हे अलिबागच्या नागाव इथल्या मराठी माध्यमाच्या शाळेभोवती फिरतं. 90 वर्ष जुनी असलेली ही शाळा आता पाडली जाणार, त्या ठिकाणी इंटरनॅशनल स्कूल उभं राहणार. मात्र ही केवळ एका शाळेची गोष्ट नाही तर महाराष्ट्रातील असंख्य मराठी शाळांची व्यथा आहे. या पटकथेतून हेमंत ढोमे यांनी वादविवाद घडवलाय, पण तो आरडाओरड न करता सुसंवादाच्या मार्गाने येतो. वास्तवाला धरून आज जे प्रश्न मांडत त्यातून उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न चित्रपटामध्ये दिसतो. मराठी शाळा संपणार की पुन्हा भरणार हा प्रश्न फक्त पडद्यापुरता राहत नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करतो. कारण याचं उत्तर राज्यकर्ते प्रशासनाच्या खुर्ची इतकंच आपल्या प्रत्येकाच्या कृतीत आहे. कारण मराठीतून शिक्षण घेऊन घडलेली पिढी किती सक्षम, हुशार आणि विविध क्षेत्रात यशस्वी होऊ शकते याचं ठोस चित्रण लेखकानं व्यक्तिरेखांमधून केलंय. लेखन, पटकथा आणि संवाद हे या सिनेमाचं प्रमुख सामर्थ्य आहे. मराठी भाषा आणि बोलीभाषा यांचा सन्मान राखत या चित्रपटाचं लेखन केलं गेलंय. मंडळी, याचबरोबर असं म्हटलं जातं की ज्याची मातृभाषेवर पकड आहे ती व्यक्ती आयुष्यात कोणतंही आव्हान ताकदीनं पेलू शकते, जगातली कोणतीही भाषा आत्मसात करू शकते. पण सध्या इंग्रजी माध्यमांचं इतकं भयान फॅड सुरू आहे की लोक आपल्या मुलांना कर्ज काढून प्राथमिक शिक्षण इंग्रजीत देत आहेत, पण त्यांच्या भविष्याची वाट लागतीये हे त्यांना कळतच नाहीये आणि पालक हे समजून घ्यायलाही तयार नाहीत. त्यामुळं पुढील काळात सर्वच मराठी शाळा बंद होतात की काय याची भीती वाटू लागलीये. हाच मुद्दा घेऊन दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी ही सुंदर कलाकृती तयार केली आहे. प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक शिक्षकानं हा चित्रपट नक्की बघायला हवा. या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय भाग, सिद्धार्थ चांदेकर, क्षितिज ओक आणि मराठीत पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशा तगड्या कलाकारांची फौज आहे. प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून कलाकारांच्या अभिनयाचा आणि चित्रपटाच्या विषयाचं भरभरून कौतुक होत आहे. सोबतच प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर देखील चित्रपटाची तुफान चर्चा सुरू आहे. हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडणारा आहे अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत. मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा हा संदेश देणारा हा चित्रपट फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नाही तर विचार करायला भाग पाडणारा आहे. मंडळी, हा चित्रपट प्रत्येक व्यक्तीनं बघायला हवा, कारण हा चित्रपट बघताना बालपण परत जगल्यासारखं वाटतं. शाळेत मित्रांसोबत केलेली धमाल, खोड्या, दुपारच्या सुट्टीतला भात खाण्याची ओढ, अभ्यास केला नाही म्हणून उलट्या हातावर सरांच्या खाल्लेल्या छड्या, हे सगळंच नव्याने जगल्यासारखं वाटतं.
दुसरं कारण म्हणजे मराठी शाळांचं मराठी भाषेचं महत्त्व आपल्याला कळतं, जे आता इंटरनॅशनल स्कूलच्या पडद्यामागं गेलंय. तिसरं कारण असं की आपल्या मराठीचा हात सोडून इंग्रजीच्या पायाशी आपण कसं चाललोय याची जाणीव आपल्याला होते. आपणच आपल्या मराठीला कमी लेखतोय का अशी भावना हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या मनात निर्माण होते. आणि पाचवं कारण म्हणजे शाळांबाबतची वास्तविकता कळते. आणि ही वास्तविकता म्हणजे पालकांचा इंग्लिश मिडियम स्कूलकडे वाढणारा कल, मराठी शाळेतल्या मुलांची मोठ्या प्रमाणात घटणारी संख्या, शिक्षकांची कमतरता आणि शैक्षणिक धोरणात सतत होणारे बदल. आणि अशाच कारणांमुळे मराठी माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अगदी सरळ पद्धतीनं चित्रपटाची केलेली ही मांडणी, अभिनय, संगीत सगळंच भन्नाट असलेला हा क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपट खरंच काळजाला भिडणार आहे. मंडळी, मराठी माध्यमिक शाळांबरोबरच आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा पण बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जे झडपीच्या मराठी माध्यमिकच्या शाळेत शिकून सरांच्या छड्या खाऊन आपण लहानाचे मोठे झालो, ती शाळा भविष्यात दिसेल की नाही हा पण मोठा प्रश्न आहे. ज्या महाराष्ट्रातल्या मातीत उभं राहून इतर देशातून येणाऱ्या हिंदी बोलणाऱ्या लोकांना आपण म्हणतो की महाराष्ट्रात राहतोय ना तर मराठीतच बोलायचं, मग असे शब्द मराठी शाळा वाचवण्यासाठी का बोलले जात नाहीत? जेव्हा आपल्या मराठी शाळेंवर बुलडोजर चालवला जातो तेव्हा आपण का म्हणत नाही की मराठी शाळा वाचली पाहिजे, माझी मराठी जगली पाहिजे? तेव्हा मात्र प्रत्येक व्यक्ती शांत बसतो आणि इंटरनॅशनल स्कूलच्या हव्यासापोटी मराठी शाळांचा बळी देतो. पण प्रत्येक मराठी माणसाने आपल्या माध्यमिक शाळेला वाचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हे चित्र क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपट दाखवतो. बाकी हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का? आणि पाहिला असेल तर बालपणात नेणाऱ्या, मराठी भाषेची अस्मिता जपणाऱ्या आणि मराठी शाळेला टिकवण्यासाठी प्रयत्न व्हावेत या हेतून प्रदर्शित केलेल्या या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विश्वास भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.